महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतोय अध्यक्ष महोदय। भ्रष्टाचार आणि सत्तेच्या भांडणात अडकलेल्या सरकारला महिला सुरक्षा पूर्णतः वेशीवर टांगली आहे अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिसते आहे। पुण्यातील महिलावर झालेला बसस्थानकात झालेला बलात्कार असेल, जळगावात एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींचा तिच्या मैत्रिणीसह भर रस्त्यामध्ये छेड काढली जाते आणि सोबत पोलीस असताना सुद्धा व्हिडिओ बनवला जातो। म्हणजे हे किती निर्ढावलेले या राज्यातील हे सगळे गुंड प्रवृत्तीचे आरोपी आणि हिम्मत वाढलेले सगळे मला वाटतं की यांची ताकद आणि हिम्मत कशी वाढली आहे हा खरा प्रश्न येतो अध्यक्ष महोदय। काय म्हणावं, एका एसटी बस स्थानकामध्ये महिलावर बलात्कार होतो आणि राज्यांचे गृहराज्यमंत्री म्हणतात की मुलीने विरोध का केला नाही। म्हणजेच किती असंवेदनशील आहे, यांच्या बोलण्यातून किती काही संवेदना आहेत की नाही, संवेदना हरपल्या आहेत का असा प्रश्न महाराष्ट्रातील महिलांच्या पुढे अध्यक्ष महोदय। असं बोलून एक प्रकारे गुन्ह्याची जबाबदारी पीडित मुलीवर ढकलण्याचा हा प्रकार तर नाही ना, असंही यातून यांच्या वक्तव्यातून दिसते अध्यक्ष महोदय। उद्या कोर्टात मंत्र्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांचा फायदा सुद्धा आरोपीला होईल अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय। काय स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय? दर तासाला महाराष्ट्रात 5 महिला विरुद्धचे आणि 2 बालकाविरुद्धचे गुन्हे घडत आहेत। यांच्या दोघांच्याही विरुद्ध गुन्हे घडत आहेत अध्यक्ष महोदय। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRBनं जी आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचे भीषण असं चित्र अध्यक्ष महोदय या ठिकाणी घडत आहे। महिलावरील गुन्ह्याचं जर प्रमाण पाहिलं अध्यक्ष महोदय तर दररोज 126 गुन्हे नोंदवले जातात आणि 2020 मध्ये हा दैनंदिन सरासरी आकडा 88 होता आणि म्हणजेच या गुन्ह्यामध्ये 40% वाढ झाली होती। 2020 मध्ये 31,701 महिलावरील गुन्हे नोंदवले गेलेत आणि 2023 पर्यंत हा आकडा 47,381 वर पोहोचला अध्यक्ष महोदय। बालकावरील गुन्ह्यांचं प्रमाण पाहिलं तर आज दररोज 55 गुन्हे घडत आहेत। शाळा, रस्ते, घर कुठेच आपल्याला मुले आणि महिला सुरक्षित अध्यक्ष महोदय, हे बालकही सुरक्षित नाही। 2022 ते 23 या एका वर्षामध्ये बलात्कारांच्या घटनांमध्ये जी वाढ झाली अध्यक्ष महोदय ती 6.2% वाढ होती। म्हणजे 7,521 वर पोडली ही वाढ होऊन अध्यक्ष महोदय एकूण महिला विरोधातील गुन्ह्यामध्ये ही 4.5% वाढ झाली। 4,449 बालकावरील बलात्कारांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या तर 9,698 महिलांचे अपहरण झाल्याचे गुन्हे सुद्धा नोंदवले गेलेत। हे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महिलांच्या बेपत्ता होण्याचं प्रमाणही या काळात खूप वाढलं अध्यक्ष महोदय। दरवर्षी सरासरी 64,000 महिला महाराष्ट्रातून गायब होतात। त्या कुठे जातात, त्यांचं पुढे काय होतं, त्यांची तस्करी होते का, त्यांना किती सापडल्यात याचं सरकारकडे कुठलंही उत्तर नाही। याची ना चिंता आहे सरकारला, अशी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय। महिला सुरक्षा तर राम भरोसेच आहे आणि म्हणून अशी भीषण परिस्थिती असताना सरकारने अर्थसंकल्पात महिला सुरक्षेसाठीच्या उपाययोजनांसाठी काय तरतूद केली अध्यक्ष महोदय? निर्भया योजनेअंतर्गत महिलांना मदत कक्षाच्या आणि विविध महिला सुरक्षेसाठी किती निधी दिला आहे? अर्थसंकल्पात फक्त 2,000 रुपये, ही काय तट्टा आहे का अध्यक्ष महोदय? गृह विभागाच्या बजेटमध्ये 31% वाढ, पण महिलांच्या सुरक्षेमध्ये मात्र अत्यंत तोडकी वाढ। हे जर पाहिलं तर निर्भया फंडाचं काय झालं? निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारने 2013 साली निर्भया फंडाची स्थापना केली होती। या फंडातून महिला विषयक सुरक्षा उपाययोजना अधिक सक्षम करण्याचा निर्णय करणे अपेक्षित होते अध्यक्ष महोदय, परंतु दुर्दैवानं या ठिकाणी अत्यंत तोडकी निधी उभारून आपण निर्भया फंडाला निधी उभारून महिलांच्या सुरक्षेच्या त्यावेळेस नवीन गाड्या घेतल्या होत्या। यंदा काय उपाययोजना करणार आहात याचं उत्तर सुद्धा माननीय गृहमंत्री महोदय मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय। सत्ता आल्यानंतर अजितदादाने महायुतीने लाडक्या बहिणींना महिला दिलेल्या वचनांचा अजितदादांना काय विसरच पडला? ते कदाचित विसरले असतीलही,
कारण ते विरोधी पक्षनेते असताना त्यावेळेस शिंदे सरकारवर निर्भया फंडाचा निधी शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वळवला गेल्याचा गंभीर आरोप केला होता अध्यक्ष महोदय. आता अजितदादा अर्थमंत्री झाल्यावर तेही निर्भय फंडाला का विसरलेत हाही खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. राज्यात महिलांच्या सायबर विरोधातील गुन्ह्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि सातत्याने गुन्हे वाढत आहेत. या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी फक्त माऊली 1000 रुपयाची तरतूद. मुंबई सेफ सिटी प्रकल्पासाठी किती खर्च, किती फक्त 4000 रुपयाची तरतूद. म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग साठी विरोधी पथकासाठी जी तरतूद केली आहे ती फक्त 2000 रुपयाची अध्यक्ष महोदय. अर्थसंकल्पात महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनेसाठी एकूण निधीची किती निधी दिला गेला असेल तर तो 8000 रुपये. एका मंत्र्याच्या कार्यालयात चहा पाण्यासाठी सुद्धा यापेक्षा जास्त खर्च होतो. अशी एवढीशी तोडकी निधी यामध्ये आपल्याला अध्यक्ष महोदय या महिला सुरक्षेसाठी दिली गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, निवडणुकीच्या पूर्वी अजितदादांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात महिलांवरील उपाययोजनांनी केली होती अध्यक्ष महोदय. पण त्या महिला सुरक्षेच्या संदर्भात आता सुद्धा त्यांच्या भाषणातून उच्चारला गेला नाही. हे दुर्दैवाने इथे म्हणावं लागतं. घोषणांचा खूप मोठा पाऊस पडला जातो. बेटी बचाव बेटी पढाव, महिला सशक्तीकरण. पण जेव्हा महिलाविरुद्धच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी 8000 रुपयाची तोटकी तरतूद केली जाते त्याचा अर्थ असाच होतो की या महिलांच्या सुरक्षेसाठी काही अर्थ उरत नाही. हीच या सरकारची एकूण भूमिका आहे काय अशा प्रकारची स्थिती अध्यक्ष महोदय.